तर ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या भारतीय सैन्याला सलाम करण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात आली आहे। नागपुरातही तिरंगा यात्रा काढण्यात आल्या। सावनेर तालुक्यात खापरखेडा गावातल्या यात्रेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस सहभागी झाले। खापरखेडा इथल्या अन्नामोड या चौकातही तिरंगा यात्रा निघालेली। नागपुरात शहीद चौक ते बडकस चौकादरम्यान काढलेल्या तिरंगा यात्रेत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सहभाग होता। याशिवाय मुंबईत शिंदेंच्या शिवसेने बाईकवर तिरंगा यात्रा काढली। यामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम सहभागी झाले होते। यात्रेत महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला। डोंबिवलीमध्येही तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं। गणपती मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत यात्रा निघाली। मोठ्या संख्येने डोंबिवलीकर तिरंगा हातात घेऊन रॅलीमध्ये सहभागी झाले। सैनिकांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी अमरावतीतही तिरंगा यात्रा काढण्यात आली। या यात्रेत माजी खासदार नवनीत राणांनी उपस्थिती लावली। याशिवाय मालेगावात मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली, ज्यात सर्व धर्मियांचा हजारोंच्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला। तर एनडीएकडनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं, तर काँग्रेसकडनं जय हिंद रॅली काढण्यात येते। काँग्रेसने जय हिंद यात्रा काढताना ती राजकीय यात्रा करून आपल्या सेनेवर प्रश्न उपस्थित करू नका असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी काँग्रेसवर आता निशाणा साधलाय। काँग्रेसची खासियतच आहे, पण काँग्रेसने जय हिंद यात्रा काढली तर आमची अपेक्षा एवढीच आहे, ती राजकीय यात्रा करू नका आणि विशेषतः आपल्या सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका। कालपासनं पुन्हा एकदा राहुल गांधी जे बोलायला लागले त्यातनं आपल्या सेनेच्या प्रती त्यांचा अविश्वास हा आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्या सेनेच्या प्रती ज्या प्रकारे ते अविश्वास दाखवत आहेत, एकीकडे सेनेवर अविश्वास दाखवायचा आणि दुसरीकडे जय हिंद यात्रा काढायची। अरे जय हिंद तेव्हाच म्हणता येईल जेव्हा सेनेच्या पाठीशी आम्ही उभं राहू शकू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।